नमस्कार. ऑनलाईन कुटुंबातील सर्व फॅमिली मेंबर्सचे माझ्या आईचे किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण स्ट्रॉबेरी आणि चक्का याचं स्ट्रॉबेरीचं श्रीखंड बनवणार आहोत. स्ट्रॉबेरी चांगली मी मिठाच्या पाण्यात अर्धा तासाची भिजत घातली होती आणि त्याच्यावरचं डंडल काढून घेते मी आणि ती बारीक 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 चॉप करून घेते मी. ही स्ट्रॉबेरी मी चांगल्या पाण्यानं 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे बरं का. तर आता हे थोडंसं ह्यात आंबटपणा असतो आहे, म्हणून आपण काय करायचं तर थोडं गूळ किंवा साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यात घालू शकता. आता असे बारीक बारीक पीस करायचे आणि मिक्सरच्या जारमध्ये आपण ह्याला बारीक पिसून घ्यायचं आहे. कलर बघा स्ट्रॉबेरीचा किती चांगला आहे. अशी नुसती स्ट्रॉबेरी आपण नेहमी खातो, खरं हे श्रीखंड पण अतिशय उत्तम लागतं आहे बरं. असे काही काही पदार्थ आहेत आपण लहानपणापासून खातो खरं, तर आणि कशात तर मिसळून खाण्याचं आपल्याला ते लक्षातच येत नाही. हे श्रीखंडमध्ये स्ट्रॉबेरी घालून तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. अप्रतिम असं श्रीखंड तयार होतं. हे सगळे पीस आपण मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहोत आणि ह्याच्यासोबतच आपण वेलची पूड 2 चमचा, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ड्रायफ्रूट्स पण वापरू शकता. पण कसं होतं आहे, ड्रायफ्रूट म्हटलं की जरा दुसरीकडे चवीत येते, त्याचा फ्लेम थोडा बदलतो आहे. हे 2 चमचे आपले वेलची पूड. स्ट्रॉबेरीचा स्वाद प्युअर घ्यायचा असला तर फक्त स्ट्रॉबेरीचंच श्रीखंड बनवा. हे 4 चमचे साखर दळलेली. गूळ पण घालू शकता, गुळानं पण कलर आणि जरा डार्क येतो आहे. आता मी काय केलं आहे, 3 पावशेर दही साधारण आहे, तर एक 5 ते 6 तासासाठी मी स्वच्छ ह्या रुमालात बांधून ह्याला ठेवलं होतं, पाणी निथळून जाण्यासाठी दह्याचं. सकाळी उठल्या उठल्याचे ठेवले बरं का मी. हे पहाटेचं 4 वाजता 10 वाजता आपण ते काढणार आहे. आता करायला घेतले. आता ह्याला चांगली गाठ बांधायची आणि एका चाळणीवरती खाली ह्या भांड्यावर चाळणी ठेवून पाणी पूर्ण नितळू द्यायचं. पूर्ण पण कोरडं करायचं नाही आपल्याला, ते थोडंसं ते पाण्याची पण अंश राहायला पाहिजे. असं ठेवून टाकायचं. आता ह्याच्या खाली जे पाणी पडणार आहे ते पण आपल्याला म्हणजे वापरायला हरकत नाही आहे, ते ताकच आहे. हे बघा तुम्ही 6 तासानंतर असं हे एवढं घट झालेलं आहे. किती सुंदर कलर आला आहे बघा ह्या चक्क्याला. आणि घरात बनवल्यामुळं ह्यात भेसळ काही नाही आहे, सगळं प्युअर. पाहू शकता कलर ह्याचा किती मस्त आला आहे. आता आपण जी प्युरी बनवून घेतलेली आहे, ही प्युरी असला कलर आला आहे बघा त्या प्युरीला. वा, हे सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. झालं आपलं श्रीखंड तयार. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब आठवणीनं करा, लाईक करा आणि ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा करून बघा. खरं अप्रतिम झालेली आहे. आम्ही नेहमी स्ट्रॉबेरी खातो, चक्क्याचं श्रीखंड करून खातो, खरं असं मिक्स करून खायचं हे काय कधी लक्षात आलं नाही बरं काय. सेफ लोकांचं खरंच कौतुक करायला तेवढं थोडं आहे. त्यांच्याकडे आयडिया भारी भारी आहेत खाण्याच्या. अतिशय स्वादिष्ट, अतिशय दिसायला देखणं असं हे श्रीखंड तयार होते. एक वेळ नक्की करून पहा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. श्रीखंड करताना स्ट्रॉबेरी बाजारातून आणताना एकदम फ्रेश आणि एकदम चांगलीच घेऊन यायची, म्हणजे छान श्रीखंड बनते.